धन्यवाद। अखंड महाराष्ट्राचं दैवत राजा शिवछत्रपतींच्या या पवित्र पुण्यभूमीमध्ये 18व्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार, विधान परिषदेचे माजी सभापती, भाजपचे ज्येष्ठ नेते, आमच्या सगळ्यांचे ज्येष्ठ सहकारी आमदार प्रवीणजी दरेकर, या तालुक्याचे आमदार आदरणीय अतुल बेनके, माजी आमदार शरददादा सोनवणे, आमच्या भगिनी आशाताई बुचके, बांधकाम समितीचे माजी सभापती सन्माननीय मंगलदाजी बांदल, व्यासपीठावर उपस्थित असलेले मार्केट कमिटीचे सभापती संजयराव शिंदे काळे आणि सर्व सन्माननीय माझे सहकारी देवेंद्रजी शहा, गणपतरावजी फुलवडे आणि सर्व बंधू आणि भगिनींनो, इतका मोठा प्रचंड जनसमुदाय पाहिल्यानंतर 4 तारखेला काय निकाल लागेल हे सांगण्याची गरज नाही। ही शिवरायांची भूमी आहे, ही क्रांतिकारांची भूमी आहे, ही शूरवीरांची भूमी आहे आणि ह्या भूमीतल्या वीराने एकदा निर्णय घेतला तर कोणाचंही काय ऐकत नाही। आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघाची ही निवडणूक अवघ्या 4-5 दिवसावर येऊन थांबली, परंतु गेले 2 महिने 3 महिने शिरूर लोकसभा मतदारसंघाचं निवडणुकीचं वातावरण महाराष्ट्रामध्ये तापलं। सगळ्यात जास्त चर्चेत राहिलेला मतदारसंघ म्हणजे बारामती आणि शिरूर। आपल्या सगळ्यांना माहिती आहे, समोरचा बोर्ड मी पाहतोय, कामाचा माणूस विरुद्ध बिनकामाचा माणूस। पण बिनकामाच्या माणसानं बऱ्याच करामती केल्यात गेल्या 2-3 महिन्यामध्ये। 5 वर्ष काही केलं नाही, ज्यांच्या आशीर्वादाने निवडून गेले त्या जनतेकडे पाठ फिरवली। आता जनतेचं माझं काही देणं घेणं नाही अशा प्रकारची समजूत करून घेणारा हा खासदार गेल्या 5 वर्षामध्ये कुठल्याच गावात गेला नाही, कुठल्याच गावात निधी दिला नाही आणि आता प्रश्न पडलाय निवडणुकीला तर उभं राहायचं, मग प्रचार कसा करायचा, विकास कामावर काय बोलायचं। आता त्यांचं मागाशी शिरूरला भाषण झालं, म्हणे विकास कामावर बोलण्याची ही निवडणूक नाही, म्हणजे नक्की काय आहे। आता गेल्या 4-5 दिवसापासून आपण सगळ्यांनी जर निरीक्षण केलं असेल, समोरच्या उमेदवाराचं मानसिक संतुलन बिघडलंय, काही आरोप करायला लागलाय बेशूट। म्हणे खासदार आढळराव आणि कंपनीच्या स्वतःच्या कंपनीच्या फायद्यासाठी लोकसभेमध्ये डिफेन्स खात्याच्या, संरक्षण खात्याच्या संदर्भातले प्रश्न विचारले, सर्वाधिक जास्त प्रश्न ते विचारले, ह्याच जागेवरून तो प्रश्न विचारले त्यांनी। मला आपल्या सगळ्यांना समोर सांगावंसं वाटतं, मी जे काही प्रश्न विचारले त्यातल्या काही प्रश्नांच्या बरोबर सुप्रिया सुळे पण त्यांच्या माझ्या प्रश्नांमध्ये सहभागी होत्या। म्हणजे यांना काही भान नाही कोणावर काय बोलायचं, कसं करून कोणाला तरी बदनाम करायचं आणि मग समोरच्याला बुचकात पाडायचं, अशा प्रकारचा हा नाटकी करणारा माणूस आज पण काहीतरी बरळ। आज अजितदादांवर टीका केली, नरेंद्र मोदीजींवर टीका केली,
आणि म्हणून कसंही करून ह्या माणसाला आता जुन्नर तालुक्यानंच गप्प बसवायचं. गेल्या 5 वर्षामध्ये काय केलं त्यानं? फक्त काम केल्याचा अभिनय केला. म्हणजे कसा? म्हणे मी बैलगाडा शर्यत चालू केली. तसंही बघायला गेलं तर बैलगाडा शर्यत आहे याचा काडी मात्र संबंध नाही, दूरदूरचा संबंध नाही. एखाद दुसरं भाषण लोकसभेमध्ये केलं आणि म्हणे त्याच्यामुळे बैलगाडा शर्यती चालू झाल्या. संसदेमध्ये चांगली भाषणं करून बैलगाडा शर्यती चालू होत नसतात. 8 वर्षाचा तो न्यायिक लढाई, न्यायामध्ये अडकलेला बैलगाड्या शर्यतीचा प्रश्न, त्यासाठी देवेंद्र फडणवीस सरकारनं 2014च्या नंतर सुप्रीम कोर्टामध्ये अनेक वकिलांची नेमणूक केली. आम्ही सगळ्यांनी, मी स्वतः त्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना, त्या वकिलांना ब्रीफ केलं, दिल्लीला गेलो, बैठका घेतल्या की बैलगाडा शर्यती का चालू व्हाव्यात, बैलाचा छळ कसा होत नाही, हे सगळं गणित पटवून दिल्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये राज्य सरकारच्या वतीनं वकिलांची फौज उभी केली आणि 4 वर्षाच्या लढाईनंतर 2021ला बैलगाडा शर्यती बंदी उठली. आमची भूमिका सावध होती. या सगळ्या जनतेला माहिती आहे, महाराष्ट्रातल्या आणि विशेष करून पुणे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागामध्ये, की बैलगाडा शर्यतीसाठी कोणी कोणाचं सर्वस्वी अर्पण केलेलं आहे. अगदी 25 वर्षापासून 30 वर्षापासून बैलगाडा शर्यतीचा खंदा पुरस्कर्ता आहे मी. बैलगाडा शर्यती फक्त यात्रा जत्रांमध्ये, गावगावच्या यात्रांमध्ये चालू व्हायच्या. खऱ्या अर्थानं मार्केटमध्ये चांगलं स्वरूप मिळवून देण्यासाठी मी असतील, आमचे काही सहकारी असतील बैलगाडा मालक, 30 वर्षापूर्वी हे बैलगाडा शर्यती मोठ्या प्रमाणात, त्यांना बक्षिसं, मोठ्या प्रमाणात बैलगाडा घाट हे बांधण्याचं काम मी केलं. गेल्या 20 वर्षामध्ये जवळजवळ 42 बैलगाडा घाटाची बांधणी मी माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये केली. मला डॉक्टरला कोल्हेंना विचारायचं, एक घाट दाखवा तुम्ही बांधलेला आणि मग गमजा मारा. आज बैलगाडा शर्यती चालू होण्यासाठी 20 वर्षामध्ये मी अनेक कोर्टामध्ये लढाया केल्या. सुप्रीम कोर्टामध्ये लढलो, हायकोर्टामध्ये लढलो, औरंगाबाद खंडपीठामध्ये लढलो. पहिली केस मी जिंकली 2005 साली. त्यावेळेला बैलगाडा शर्यतीवर बंदी आणली. 6 महिने आम्ही कोर्टात भांडलो आणि बैलगाडा शर्यतीवर बंदी उठवली. त्याच्यानंतर 2012ला बैलगाडा शर्यतीवर पुन्हा बंदी आली. 2011-12ला 2013च्या फेब्रुवारीला मी सुप्रीम कोर्टामध्ये गेलो, स्वतःचे पैसे खर्च केले, मोठे वकील दिले आणि तो केसचा निकाल आपल्या बाजूने लागला. त्या केसच्या ऑर्डरमध्ये, सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरमध्ये स्पष्ट लिहिलंय, शिवाजी आढळराव पाटील वर्सेस स्टेट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आणि अॅनिमल वेलफेअर बोर्ड. बैलगाडा शर्यती चालू होण्यासाठी माझ्या हयातीमध्ये जवळजवळ आम्ही 7-8 आंदोलनं केली, रस्ता रोको काढले, मोर्चे काढले. त्यामुळं आज माझ्यावर जवळजवळ 3 केसेस आहेत. मंचरमध्ये दंगल झाली बैलगाडा शर्यतीची 2005 साली, ती केस अजूनही कोर्टामध्ये चालू आहे. 20 वर्षामध्ये नाही म्हटलं तरी कमीत कमी 60 वेळा मी केस अटेंड केली. आज माझा पासपोर्ट बनत नाही, कारण कोर्टामध्ये अनेक आंदोलनाच्या केसेस असल्यामुळे पासपोर्ट लवकर मिळत नाही. 60 वेळा हायकोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये केस अटेंड करावे लागले. आंदोलनाचे गुन्हे आहेत, सगळे आहेत. ह्या माणसाच्या नावावर एकही गुन्हा नाही, एकही काही नाही, काही नाही. बैलगाडा शर्यती चालू झाल्या आणि नाटकातली घोडी घेऊन आला दावडीच्या घाटामध्ये. अरे खऱ्या घोडीवर बसून बघ. नाटकातली घोडी आणली, नाटक केलं आणि त्या घाटातून जो पसार झाला तो परत घाटात आलाच नाही. आणि म्हणून सांगतो, अशा माणसाची कारकीर्द आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मला या ठिकाणी त्यांच्या कर्तृत्वाचा दुसरा एक नमुना सांगायचा. संसद आदर्श ग्राम योजना दत्तक घ्यायचं असतं गाव प्रत्येक खासदारानं. मी माझ्या काळामध्ये शिरूर तालुक्यातलं करंदी गाव दत्तक घेतलं. त्या गावाला 17 कोटी रुपयाचा निधी मी 5 वर्षामध्ये अर्पण केला. 17 कोटी रुपयाचा.
ह्या बाबानं कोप्रमांडो घेतलं. कोप्रमांडो घेतलं आणि एकदाच गेला. ते सुद्धा अतुल बेनकेने त्याला आग्रह केला की अरे बाबा तू दत्तक गाव घेतलं तर एकदा भेटायला तरी जाऊ, म्हणून एकदा गेला. गेले 2 वर्ष तिथं लोकांना प्यायला पाणी नाही. पाण्यासाठी वन फिरतात आमच्या महिला 2-2 किलोमीटर. आचारसंहिता चालू व्हायच्या अगोदर माझ्या संस्थेतले लोक गेले आणि 1 टँकर चालू केला. गेले 2 महिन्यापासून अजूनही चालू आहे. दत्तक गाव घेतलं त्याने, जाहिरातबाजी केली त्याने, आणि काम करतोय आम्ही. हा फरक आहे कामाचा माणूस आणि बिनकामाचा माणूस. आणि म्हणून हा तालुका खरं बघायला गेलं तर महाराष्ट्रामधला एकमेव पर्यटन तालुका आहे. ह्या तालुक्यामध्ये आम्हाला सगळ्यात जास्त काम करण्याचा स्कोप आहे. जुन्नर तालुक्यामध्ये जे वैभव आहे, डोंगरदऱ्या आहे, धरणं आहे, पाणी आहे, चांगली शेती आहे, सृष्टी सौंदर्य चांगलं आहे आणि ऐतिहासिक वारसा असलेले किल्ले आहेत. कुकडेश्वर, खिरेश्वर यासारखी जुनी मंदिरं आहेत. आणि अशा ह्या तालुक्याला पर्यटनाच्या दृष्टीनं काय करायचं त्यांनी घोषणा केल्या. पण दुर्दैवानं 1ही रुपयाचा निधी ह्या जुन्नर तालुक्याच्या पर्यटन कामासाठी आणला नाही. आम्हाला ते काम करायचं. आम्हाला नुसत्या टीका करायच्या नाही, तर जुन्नर तालुक्याला वैभव प्राप्त करून द्यायचं. महाराष्ट्रामधला 1 नंबर तालुका नंबर मिळवून द्यायचा असेल तर आम्हाला पर्यटनाच्या माध्यमातून करायचं. परदेशाचे पर्यटक ह्या ठिकाणी आले पाहिजे. अगदी कुकडेश्वर ते भीमाशंकर असं ट्रॅव्हल सर्किट, पर्यटनचं सर्किट आम्हाला तयार करायचं आहे. हा आदिवासी भागातून मोठ्या प्रमाणामध्ये जर पर्यटनाच्या माध्यमातून आदिवासी बेरोजगारांना संधी मिळाली, रोजगाराची संधी मिळाली पर्यटनाच्या माध्यमातून, त्याचा आम्हाला विचार करायचा. ही काम आम्हाला करायचं म्हणून आम्ही उभा आहे. आज मला आठवते 4-5 वर्षापूर्वी मी खासदार असताना, 7-8 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, नरेंद्र मोदीजींनी भारतमाला योजना ही आणली. भारतमाला योजनेच्या अंतर्गत मोठी देवस्थानं, पर्यटन स्थळ म्हणून त्यांना डिक्लेअर करून त्यांचा जोड रस्ते बांधायचे. दिल्लीमधल्या नॅशनल हायवेच्या लोकांनी ठरवलं की भीमाशंकरला जोडायचं असेल तर सरळगाववरून जोडायचं. मी तिथे गेलो, इंजिनियर लोकांबरोबर बैठक घेतली नॅशनल हायवेमध्ये. म्हटलं सरळगाव ते भीमाशंकर असा खूप मोठा टेकडा चढाव लागणार आहे आणि त्यामध्ये फिजिबल नाही आहे. तर त्यासाठी बनकर फाट्यापासून तुम्ही जुन्नरला या, जुन्नरपासून घोडेगाव, घोडेगावपासून भीमाशंकर आणि भीमाशंकरपासून पुन्हा राजगुरुनगर असा नवीन नॅशनल हायवे करा. ही माझी संकल्पना होती. मी नितीन गडकरींना पटवून दिलं. आज त्याच्यावर काम होत आहे. आज त्याचा DPR तयार होतोय. आज तो नॅशनल हायवे म्हणून नवीन नंबर पडतोय. आणि हा झाला तर याला जवळजवळ 1200 कोटी रुपयाचा निधी पडतोय आणि त्याचा DPR तयार आहे. हे काम आम्हाला पूर्ण करायचे. नुसत्या बतावण्या करायचं नाहीये. अनेक वर्ष नुसतं वडू तुळापूर संभाजी महाराजांच्या नावानं, शिवाजी महाराजांच्या नावानं आपण पोट भरलं. त्यांच्या नावानं नुसत्या घोषणा केल्या. धाकलं धनी मावळा मावळा करत राहिले. पण संभाजी महाराजांच्या नावासाठी काय करायचं त्याला काही कधी सुचलं नाही. आजीदादांनी त्यावेळेला धर्मवीर संभाजी महाराजांचं वडू आणि तुळापूरच्या स्मारकासाठी काही बैठका घेतल्या. त्याच्या अगोदर बाबूराव पाचरणे आणि मी स्वतः खासदार असताना 140 कोटी रुपयाचा आराखडा सादर केला. दुर्दैवानं ते पराभव झाला, मी पराभव झालो. नंतरच्या काळामध्ये आलेल्या खासदारांनी आमदारांनी त्याच्यावर विकास आराखडा तयार केला 250 कोटी रुपयाचा, परंतु दुर्दैवानं त्याच्यावर काही झालं नाही. ज्या वेळेला हे नवीन सरकार अस्तित्वात आलं त्यावेळेला मी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्याकडे 15 सप्टेंबर 2022ला बैठक घेतली आणि माझ्या या मतदारसंघातल्या प्रमुख प्रश्नावर विचार करण्यासाठी बैठक घेतली. त्याच्यामध्ये वडू तुळापूरचा विकास आराखडा असेल, जुन्नरचा बिबट सफारी पार्क असेल, कुकडेश्वरचं मंदिराचा जीर्णोद्धार असेल, हिरडा कारखाना असेल, ह्या सगळ्या प्रश्नासाठी केली. त्यावेळेला ह्या वडू तुळापूरच्या विकास आराखड्यासाठी अगोदर केलेल्या 250 कोटी रुपयामध्ये मी सुचवल्यानंतर 400 कोटी रुपयाचा सुधारित आराखडा तयार केला आणि तो बजेटमध्ये मंजूर झाला. पण तो तिथंच थांबला होता.
आदरणीय अजितदादांनी बजेटमध्ये त्याच्यावर फंड टाकला, त्याचं टेंडर निघाल्यानंतर त्याचं काम चालू झालंय. आदिवासी भागातल्या माझ्या बांधवांच्या गेल्या 2 वर्षापूर्वी 2020 साली अतिवृष्टी झाली, हिरड्याचं नुकसान झालं, पंचनामे झाले परंतु भरपाई मिळत नव्हती. शिवनेरीला येताना मी असेल, अजितदादा, देवेंद्रजी फडणवीस आणि मुख्यमंत्री आणि वळसे पाटील आम्ही 5 जण हेलिकॉप्टरमध्ये आलो. येताना चर्चा केली की दादा, ह्या प्रकल्पासाठी, ह्या हिरडा नुकसानीसाठी आम्हाला भरपाई द्यायची 4 वर्षापासून ते प्रलंबित आहे. त्या लोकांचं उपोषण चालू होतं, संप चालू होता. संप चालू होता, ते झाल्यानंतर सुद्धा दादांनी आम्ही चर्चा केली. 4 दिवसामध्ये 16-17 कोटी रुपयाचे नुकसान भरपाई मिळाली. ह्या प्रकारची कामं आम्हाला करायची आदिवासी समाजासाठी. आज आणे पठाराचा प्रश्न आहे. माझे बांधव तिथं एक आंदोलनाच्या तयारी येते की आम्हाला मतदानावर बहिष्कार टाकायचा. मी असेल, अतुल असेल, आम्ही शरददादा असेल, आशाताई असेल, आम्ही सगळ्यांनी तिथं भेटी दिल्या आणि आम्ही त्यांना शब्द दिलाय की लवकरात लवकर या प्रश्नावर अजितदादा असेल किंवा वरिष्ठ पातळीवर बैठक घेऊन हा प्रश्न आपल्याला निकाली काढायचा आहे. मला दादांना विनंती करायची, आपण त्या संदर्भामध्ये या आमच्या जुन्नर तालुक्याला काहीतरी दिलासा द्यावा, अशा प्रकारची 2 शब्द त्या ठिकाणी बोलावेत. दाऱ्या घाटाचा प्रश्न, जुन्नर म्हटलं की दाऱ्या घाटाचा प्रश्न. दाऱ्या घाटावर अनेक निवडणुका झाल्या, अनेक वेळा त्याच्यावर बोलणी झाली, भूमिपूजन झालं. त्या गोष्टीला आज 35 वर्ष झाली. पण ह्या वेळेला मला दादांना सांगायचंय, आपण लक्ष घातलं तर हा दाऱ्या घाटाचा जर घाट फुटला तर ठाणे जिल्हा आणि पुणे जिल्हा आणि जुन्नर तालुका याची वाहतूक चालू होईल आणि जुन्नरचा रोजचा भाजीपाला असेल, दूध असेल, तिथं कल्याण आणि त्या भागामध्ये रोजच्या रोज लोकांचा व्यापार वाढेल. आज मी जे महत्वाचं मला आपल्याला जे बोलायचं आहे, मी कशासाठी उभा राहिलोय, मला का निवडून यायचंय, माझे 2-3च प्रश्न आहे. दादा मी जास्त नाही, 5च मिनिटं बोलतो. मनी जो उभं राहिलोय ते मला काय खासदार करा, मला मोठं व्हायचं वगैरे नाही. मी ह्यापूर्वी सुद्धा 3 वेळा खासदार झालो. मी त्यावेळेला ठरवलं 3 वेळा खासदार झालो, खूप झालं. अहो ह्या जिल्ह्यामध्ये शिवसेनेचं तिथं कोणी लोकप्रतिनिधी नसताना, कोणी खासदार नसताना मी निवडून आलो. म्हणजे अगदी नवीन मतदारसंघ, खेड लोकसभा मतदारसंघामध्ये तिथं कठीणच होतं. दिग्गज होते विरोधामध्ये, तिकडे अनंतराव थोपटे असतील किंवा बाकी या सगळ्या मोठ्या मोठे काँग्रेसचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, शरद पवारांचा जिल्हा. ठरवलं आणि निवडून आलो. हे फक्त लोकांनी प्रेम केलं, माया केली म्हणून निवडून आलो. 3 वेळा निवडून आलो, एकदा नाही, दोनदा नाही, 3 वेळा. म्हटलं बस करावं, आता थांबावं घरी. मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी मला बोलवलं. देवेंद्रजींनी सुद्धा सांगितलं की तुम्ही आता निवडणुकीची तयारी करा, तुम्हाला 2024ची लोकसभा लढायची. राहिलो उभा, मेहनत करायला लागलो. 1.5 वर्षामध्ये नाही म्हटलं तरी जवळजवळ 1500 कोटी रुपयाचा निधी ह्या मतदारसंघामध्ये आणला, गावागावामध्ये आणलाय. 500 गावांमध्ये मी निधी पोहोचवलाय. डीपीडीसी असेल, 25-15 असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलित वस्ती सुधार योजना असतील, या सगळ्यासाठी निधी आणला. मोठ्या प्रमाणात कामं केली. नंतर राजकारणाचं समीकरण बदलत गेले. जाग्याच्या वाटाघाटीमध्ये ही जागा राष्ट्रवादीला गेली. त्यावेळेला ठरलं, तिघांनी बसून ठरवलं की नाही, आता ही निवडणूक तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर लढावं, कारण युती आहे, महायुती आहे, महायुतीमधूनच तुम्हाला लढायचं आहे. आणि त्याप्रमाणे लढायला लागलो. पण लढण्यासाठी माझ्या मनामध्ये 3च गोष्टी होत्या. एक तर गेले 15 वर्ष ज्या प्रकल्पासाठी मी भांडत होतो, संघर्ष करत होतो, तो पुणे नाशिक रेल्वेचा प्रकल्प. तो प्रकल्प मला पूर्ण करण्यासाठी आज नाही म्हटलं तरी त्या प्रकल्पाची किंमत 25,000 कोटी रुपये झाली. हायवेची जी अपूर्ण कामं आहेत, चाकणची ट्रॅफिक असेल, चिखरापूर, वाघोली, उरुळी, कांचन या सगळ्या परिसरामधली ट्रॅफिक जर त्याच्यावर तोडगा कायमस्वरूपी काढायचा झाला तर 20-25 कोटी रुपये ते लागतील. एकंदरीत 45 ते 50 कोटी रुपये जर लागत असतील तर तिथं निवडून येणाऱ्या पंतप्रधानांच्याच विचाराचा खासदार पाहिजे, तरच आपल्याला पैसे मिळतील. आणि म्हणून मला हे काम पूर्ण करण्यासाठी
येणार तर निवडून नरेंद्र मोदीच, त्याबद्दल तिळ मात्र शंका नाही. पंतप्रधान होणार तर नरेंद्र मोदीच. आणि मग आपल्या मतदारसंघातला खासदार त्यांच्या विचाराचा असेल तर आपल्याला भरीव निधी ह्या मतदारसंघामध्ये आणण्यासाठी कुठलीही अडचण येणार नाही. म्हणून मी आपल्याला सांगतो की कुठल्याही भूलथापाला बळी पडू नका. आता काहीतरी नाटकी प्रकार चालू झालेत. आता काहीतरी बेछूट आरोप करायचे, लोकांचं लक्ष विचलित करायचं आणि काहीतरी बदनाम करण्याचं काम करायचं. त्याच्यामध्ये आपण भूलथापाला बळी पडू नका. येणाऱ्या 13 तारखेला माझ्या या निवडणुकीसाठी आपल्या सगळ्यांना मला हात जोडून विनंती करायची की मी भविष्यामध्ये निवडणूक लढेल की न लढेल सांगता येत नाही, पण ह्या वेळेला संधी द्या. मी जी कामं अपूर्ण राहिली ती पूर्ण करण्यासाठी आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असू द्या. येणाऱ्या 13 तारखेला माझं चिन्ह आहे घड्याळ. घड्याळाच्या चिन्हाच्या बाजूचं बटन दाबून मला विजयी करा. पण जाता तर एवढे सांगेल, आज या ठिकाणी माझे मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित आहे. गेल्या 1.5-2 वर्षामध्ये मुस्लिम बांधवांसाठी सुद्धा मी माझ्या पद्धतीनं जे काही मला करता आलं ते केलं. मग जुन्नरमध्ये मुस्लिम बांधवांसाठी मी निधी दिलाय. मंचरमध्ये मस्जिद बांधण्यासाठी 60 लाख रुपयाचा निधी मी गेल्या 6 महिन्यापूर्वी दिलाय. शिरूरमध्ये मुस्लिम बांधवांच्या वजूखान्या बांधण्यासाठी 40 लाख रुपयाचा निधी दिलेला आहे. आणि भविष्यामध्ये असून अशा प्रकारचे मुस्लिम बांधवांसाठी निधी देण्याचं काम मला करायचं आहे. चाकणसाठी 170 कोटी रुपयाची पाण्याची योजना मी गेली 6 महिन्यापूर्वी चालू केली, त्याचं काम चालू झालं आहे. जुन्नरसाठी जवळ 20 कोटी रुपयाचा निधीची पाण्याची योजना चालू झाली आहे. शिरूरसाठी 70 कोटी रुपये पाण्याच्या योजनेसाठी आणलेलं आहे. अशी अनेक कामं केलेली आहे. ही कामं अशीच पूर्ण करण्यासाठी मला ताकद द्या, मला आशीर्वाद द्या, एवढीच विनंती करून थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.